महिन्याच्या पवित्र पर्वावर पंढरपूर येथे विठ्ठल दर्शन आणि चंद्रभागा स्नानासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. मात्र या वाढत्या गर्दीबरोबरच पंढरपूर शहरातील वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. सध्या पवित्र चंद्रभागा नदीपात्र आणि ऐतिहासिक जुन्या दगडी पूल परिसराला अक्षरशः पार्किंग झोनचे स्वरूप प्राप्त झाले असून यामुळे नदीचे पावित्र्य आणि पर्यावरण दोन्ही धोक्यात आले आहे. चंद्रभागा स्नानासाठी येणारे अनेक भाविक आपली वाहने थेट नदीपात्रात तसेच जुन्या दगडी पुलाच्या दोन्ही बाजूंना बेशिस्तपणे उभी करत आहेत. हीच परिस्थिती नवीन भक्त पुंडलिक पुलाखालील परिसरातही पाहायला मिळत असून संपूर्ण परिसर वाहनांच्या गर्दीने व्यापला गेला आहे. विशेष म्हणजे चंद्रभागा नदीपात्रात वाहने नेण्यास आणि पार्क करण्यास उच्च न्यायालयाने कडक बंदी घातलेली आहे. असे असतानाही प्रत्यक्षात राजरोसपणे नदीपात्रात शेकडो वाहने उभी केली जात असल्याने न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनांमधून येणारे काही नागरिक पुलाखालील नदीपात्रातच उघड्यावर लघुशंका आणि शौचास जात आहेत. पंढरपूर हे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी वारकऱ्यांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असून भाविक चंद्रभागा नदीचे पाणी तीर्थ म्हणून ग्रहण करतात. मात्र या अस्वच्छतेमुळे नदीचे पाणी दूषित होऊन ते पुढे थेट पुंडलिक मंदिर परिसरापर्यंत वाहून जात आहे. या प्रकारामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या जात असून भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे. एकमत डिजिटलकरिता अमोल माने, पंढरपूर. Thanks for watching Ekmat Digital.